आपण ऐकणार आहात प्रायोजित कार्यक्रम आरोग्य सल्ला. जनहितार्थ हा कार्यक्रम प्रायोजित करत आहेत ग्लेनमार्क. या कार्यक्रमात ऐका श्वसन तज्ञ डॉक्टर समीर गर्दे यांची उत्तरा मोने यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो नमस्कार. आरोग्य सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. श्वसन विकाराच्या संदर्भात अनेक गोष्टी आपल्या मनात असतात आणि त्यातलंच एक अतिशय महत्त्वाचा असा रोग म्हणजे क्षयरोग. अतिशय जुना प्राचीन रोग आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. माणसाबरोबरच तो रोग आलाय, पण योग्य वेळी तो जर लक्षात आला तर तो बराही होऊ शकतो. आणि हेच आपल्याला जाणून घ्यायचंय डॉक्टरांकडनं. त्यासाठी श्वसन विकार तज्ञ डॉक्टर समीर गर्दे आपल्याबरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. क्षयरोग म्हटलं कीच आधी भीती वाटते. हो, तर ही भीती जेन्युइन आहे की काय आहे नेमकं? खरं क्षयरोगाला अजिबात घाबरून जायचं कारण नाही. मलेरिया, टायफॉइड तसा क्षयरोग हा एक प्रकारचा संसर्गजन्य आजार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या व्यक्तीला ज्या फुफ्फुसामध्ये क्षयाचे जंतू असतात त्याच्या खोकण्या किंवा शिंकण्यातून ते इतरत्र पसरतात आणि मग इतर आजूबाजूच्या व्यक्तींच्या फुफ्फुसात ते शिरतात. आता ज्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल त्यांना तो आजार होत नाही, पण ज्यांची ती कमी पडते त्यांना तो आजार होतो. पण तो आजार झाला म्हणजे घाबरून जाण्याचं काही कारण नाही. त्याला अत्यंत प्रभावी अशी औषधं आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या कालावधीसाठी योग्य डोसेसमध्ये तो कोर्स पूर्ण केला तर माणूस 100% बरा होतो. बरोबर. इतकंच नाही तर 100 98 लोकांना परत तो कधीही जन्मात होत नाही. बरं. आणि ज्या 2 लोकांना होतो त्यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी झाली असण्याची शक्यता आहे, किंवा ज्याला आपण ड्रग रेझिस्टंट म्हणतो, म्हणजे साध्या औषधांना दाद न देणारा जर ते टीबीचे जंतू असतील तरच तो होऊ शकतो. इतका हा पूर्णपणे आपल्या आटोक्यात येऊ शकणारा असा आजार आहे, तेव्हा त्याच्याने घाबरून जायचं अजिबात काही कारण नाही. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. मगाशी मी म्हटलं तसं अत्यंत प्राचीन असा हा रोग आहे. इजिप्त मध्ये ज्या ममीज सापडल्या किंवा मोहेंजोदडोच्या उत्खननामध्ये काही मूर्ती ज्या काही सापडल्या तर त्या मूर्तीच्या मणक्याला क्षयरोग तेव्हा झाला असावा. किंवा त्या ममीज मध्ये सुद्धा त्याचे काही पुरावे म्हणजे टीबीचे जंतू नाही सापडले, पण जसं आपण जीवाश्म म्हणतो त्या टाईपचं DNA फिंगर प्रिंटिंग करून त्याच्यातून त्याचा एव्हिडन्स पुरावा ह्या लोकांना मिळालेला आहे. म्हणजे जेव्हापासून माणूस पृथ्वीवर अस्तित्वात आहे तेव्हापासून हा रोग आपला पाठलाग करतो आहे. आपण इतिहासात वाचलं असेल की थोरले माधवराव पेशवे, नेपोलियन बोनापार्ट, अर्थात माधवरावांच्या काळात तितकी उपचार पद्धती उपलब्ध नसल्यामुळे ते मृत्यू पावले, पण आताच्या जमान्यात चांगले उपचार उपलब्ध असल्यामुळे काही प्रश्न येत नाही आणि आजार पूर्णपणे बरा होतो. मी असं म्हणेन की ह्याच्यामध्ये 1883 मध्ये डॉक्टर रॉबर्ट कॉक्स यांनी ह्याचा शोध लावला की ह्या अमुक मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या नावाच्या जंतूने हा आजार होतो. आता त्याच्यात सुद्धा मायकोबॅक्टेरियम बोव्हिस किंवा असे असंख्य त्याच्या प्रजाती आहेत, पण माणसात आढळणारा हा जंतू. बरोबर. आणि त्याला जे औषधोपचार आहे ते साधारण 1945 ते 1970 ह्या दरम्यान एकामागून एक 67 औषधांचे शोध लागले आणि जे अत्यंत प्रभावी अशी औषधं म्हणून मानली गेली. म्हणजे असं वाटायला लागलं की आता हा आपल्या मानवाच्या ताब्यात आला आणि पुढच्या 30 वर्षात आपण ह्याचं उच्चाटन करून टाकू. पण दुर्दैवाने परिस्थिती उलटी आहे. उच्चाटन तर सोडूनच द्या, पण कंट्रोलच्या सुद्धा आपण कुठेही जवळपास नाही. जसं आपण लस देऊन देवी ह्या आजाराचं उच्चाटन केलं किंवा पोलिओच्या उच्चाटनाच्या आपण मार्गावर आहोत, तसं क्षयरोगाच्या बाबतीत दुर्दैवाने होताना दिसत नाही आणि त्याला पूर्णपणे माणूसच जबाबदार आहे. जी औषधं आहेत किंवा त्याचे जे डोसेस आहेत किंवा जे त्याचे जे उपचाराचा जो कालावधी आहे हा योग्य त्या तज्ञानेच ठरवायचा असतो. याचं कारण आपण जर 100 क्षयरोगी बघितले तर त्यातल्या 70 फुफ्फुसाचा असतो आणि उरलेल्या 30 फुफ्फुसा बाहेर, मग तो मेंदूचा आवरण असेल, हृदयाचं आवरण असेल, आपली मूत्रपिंड असतील, थोडक्यात केस आणि नख सोडून शरीराच्या कुठल्याही अवयवाला क्षयरोगाची लागण होऊ शकते. आता हे जे 30 रुग्ण आहेत ह्याच्याने इतरांना संसर्ग होत नाही, पण हे जे 70 रुग्ण आहेत ज्यांना फुफ्फुसाचा क्षयरोग आहे त्याच्याने इतरांना लागण होऊ शकते. आणि ही जी औषधं जी प्रमाणित केलेली आहेत जागतिक आरोग्य संघटनेने, त्यानुसार जर ती वापरली गेली तर रुग्ण नक्की बरा होतो. इतकंच नाही तर तो आजूबाजूला इतर लोकांना उपद्रवही नाही देत. पण जर ही औषधं नीट दिली गेली नाहीत तर ज्याला आपण मल्टी ड्रग रेझिस्टंट टीबी म्हणतो, म्हणजे ह्या सगळ्या औषधांना दाद न देणारा टीबी, अशा प्रकारचे भयावह जंतू निर्माण होतात आणि मग ते डोक्यावर चढून बसतात. म्हणजे ही जी रुटीन औषधं जी आपण वापरतो ती साधारण असं धरून चालूया की महिन्याला 500 किंवा 600 रुपयाचा खर्च असेल
तर मल्टी ड्रग रेजिस्टंट टीबीसाठी जी औषधं वापरायला लागतात हा. ती महिन्याला 7,000 रुपयाचा खर्च बापरे. आणि हं. जवळजवळ 18 ते 24 महिन्याची ट्रीटमेंट हम्म. इतका खर्चिक होऊ शकतो. त्याच्यामुळे केवळ उपचार ह्याच्या मागे लागण्यापेक्षा त्याचा प्रतिबंध कसा करावा ह्याचा आपण जास्त विचार करायला पाहिजे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. जसं डॉक्टर मगाशी तुम्ही म्हणालात की प्रतिबंध कसा करायचा हा विचार करायला पाहिजे, पण तो प्रतिबंध करायचा कसा? इनफॅक्ट सामान्य माणसाच्याच हातात ह्याचा पूर्णपणे प्रतिबंध आहे. हम्म. कारण केवळ आपण जर इतरत्र थुंकणं थांबवलं हो, हा तर किंवा एक खूप खोकताना मोठा- खोकताना शिंकताना तोंडावर हात ठेवला हम्म. म्हणजे आपण जे शाळेत नागरिक शास्त्र शिकतो ना खरंय. ते जरी आपल्या रोजच्या आयुष्यात आपण पाळलं तरी सुद्धा या आजाराला 50% प्रतिबंध होईल असं मी म्हणेन. हम्म. हम्म. आपल्याकडे आपण बघतो लोक अक्षरशः बिनदिक्कतपणे इकडे तिकडे थुंकतात किंवा बरोबर. आपण बघतो आपले लोकलचे डबे इतके गर्दीने भरलेले असतात हम्म. तर त्याच्यात सुद्धा लोक तोंडावर हात न ठेवता खोकतात किंवा शिंकतात. हम्म. तर ह्यामध्ये तुम्ही सांगा किती त्याचा प्रसार होत असेल. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक व्यक्तीच्या फुफ्फुसात ज्याच्यात हे जंतू शिरतात त्याची रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल हम्म. तर त्याला आजार होणार नाही. हम्म. पण ज्याची रोगप्रतिकार शक्ती कमी, उदाहरणार्थ एखाद्याला HIV चा आजार असेल बरोबर. किंवा डायबिटीस ज्यांना आहे अशांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते किंवा जे असे काही संधिवात किंवा किडनी ट्रान्सप्लांट झालेले जे रुग्ण असतात ज्यांना बरोबर. रोगप्रतिकार शक्ती कमी करणारी औषधं चालू असतात हम्म. किंवा अशी औषधं चालू असतात ज्याच्याने रोगप्रतिकार शक्ती कमी राहू बरोबर. शकते, बरोबर. अशांमध्ये तो आजार उद्भवू शकतो. किंवा लहान मुलं हम्म. तर त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते. तर हे सगळं आपल्याला सहज टाळता येऊ शकतं. खरंय. साधे आपले सार्वजनिक स्वच्छतेचे आपण जर नियम पाळले हम्म. तर फार काही करायला लागणार नाहीये. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे? रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मुळात चांगला आहार विहार ज्याच्यामध्ये आपण हाय प्रोटीन डाएट म्हणतो अशा लोकांनी तो घ्यायला पाहिजे. म्हणजे ज्यांना आजार झालाय अशांना सुद्धा आम्ही तेच सांगतो बरोबर. किंवा होऊ नये म्हणूनही तोच एक इलाज आहे हम्म. की जे व्यक्ती मांसाहारी आहेत हम्म. त्यांना उकडलेल्या अंड्याचं सफेद भाग खाणं हम्म. किंवा मासे हे खूप चांगलं प्रोटीन डाएट आहे. किंवा जे शाकाहारी व्यक्ती आहेत त्यांनी उसळींचं प्रमाण जास्त बरोबर. ठेवणं म्हणजे राजमा, सोया, अच्छा. कडधान्य जास्त खाणं. हम्म. आणि ओव्हरऑल कॉर्नफ्लेक्स आहे किंवा म्युझली म्हणून एक प्रकार आहे किंवा ड्रायफ्रुट्स आहेत बदाम बरोबर. वगैरे. तर हे सगळं खाऊन आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते. हम्म. सगळ्यात महत्वाचं म्हणजे घर सोडताना चांगला तगडा ब्रेकफास्ट हम्म. करणं हम्म. अत्यंत आवश्यक आहे जे परदेशात सगळे Brunch. लोक करतात. ब्रेकफास्ट आणि लंच. हा तर तसं त्यांनी ते घेणं आवश्यक आहे. बरोबर आहे. कारण रात्रभर जवळजवळ 8 ते 10 तास आपण उपाशी असतो हो हो आणि सकाळचा ब्रेकफास्ट असे असंख्य अभ्यास झालेले हो. आहेत ज्याच्यामध्ये ब्रेकफास्ट करणाऱ्यांची रोगप्रतिकार शक्ती हम्म. आणि न करणाऱ्यांची अशी बरं. तपासली गेली आणि बरं. ब्रेकफास्ट करणाऱ्यांची रोगप्रतिकार शक्ती उच्च असते. हम्म. मग तुम्ही ब्रेकफास्ट काहीही घ्या, फळं घ्या, पोळी भाजी घ्या बरोबर. किंवा भाकरी भाजी खा, हम्म. जे काय तुमच्या घरात रेग्युलरली बनत असेल ते, पण ते करणं फार महत्वाचं आहे. आणि जसं आपण ज्या आजारांचा उल्लेख केला डायबिटीस, HIV किंवा अशा इतर आजार ज्याच्याने रोगप्रतिकार शक्ती कमी होते त्यांना आटोक्यात ठेवणं गरजेचं आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. डॉक्टर, अशी काही उदाहरणं देता येतील का? म्हणजे क्षयरोग हा किती त्याचा गंभीर परिणाम आहे आणि एका बाजूला तो नियंत्रणातही येऊ शकतो असंही तुम्ही म्हणताय. हो, तर अशी काही 2 प्रकारची उदाहरणं आम्हाला सांगता येतील का? नक्कीच. असं म्हणता येईल की 10तले 5 पेशंट हे नीट आपले उपचार फॉलो करतात आणि त्यातून बरे होतात आणि 10तल्या 5चं काही ना काहीतरी वेगळेच कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. हे जे 10तले 5 आहेत जे चांगली ट्रीटमेंट घेतात त्यांचा आपण ट्रीटमेंट करतो. त्यांना एकदा ती लक्षणं समजली, समजा 3 आठवडे चालणारा खोकला आहे आणि वजन कमी होतंय, तर मग एक्सरे केला जातो. तर असाच एक मुलगा एक वर्षभरापूर्वी आला होता, 25-30 वर्षाचा मुलगा. बरं. आणि खरं तर चांगल्या घरचा, म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की काही खाण्यापिण्याची अबाळ होत असेल वगैरे असं. पण मला असं वाटतं तो कॉल सेंटरला कामाला होता आणि मग त्याच्यामुळे ते खाण्यापिण्याच्या त्यांच्या वेळा, झोपणं नीट नाही, स्ट्रेस,
या सगळ्यामुळे बहुतेक तो त्याला उद्भवला असावा असं अच्छा. माझा अंदाज आहे. बरं. पण त्या मुलाने मात्र जसं आहार विहार सांगितला गेला, जशी बरं. औषधं त्याला सांगितली गेली, एक साधारण 8 महिन्याचा कोर्स त्याला हा. आम्ही दिला होता आणि त्याच्यातून अगदी उत्तम रीतीने तो बरा झाला. म्हणजे त्याचं वजन जे 60 असायचं ते 45 पर्यंत खाली आलं हो, हो. होतं. ते बापरे. परत 60 किलोवर झालं हा. आणि अक्षरशः त्याचे आई बाबा हम्म. परत परत धन्यवाद देऊन गेले की आता खरं तर हे खूप काही ग्रेट काम आहे असं मी मानत नाही, बरोबर. कारण औषध त्यांनी घेतली, त्याने ते सगळं नीट हम्म. चांगलं पथ्यपाणी पाळलं, त्याच्यामुळे तो बरा झाला. बरोबर बरोबर. दुसरा एक किस्सा म्हणण्यापेक्षा असे एक रुग्ण मला आठवतात हम्म. की मला खूप वाईट वाटलं. हम्म. अशा केसेस बघतो आम्ही तेव्हा खूप वाईट वाटतं की हा इतका इझिली गंभीर आटोक्यात आहे. येणारा हम्म. आजार आहे, पण तरी सुद्धा तो उगीच आपण गंभीर होतोय की काय असं वाटतं. कुठेतरी प्रायव्हेट कंपनीमध्ये कुरिअर बॉय सारखं काम करणारा ओके. मनुष्य एक हम्म. 40शीचा होता. बरं. घरी 2 लहान मुलं, एक 5-7 हजार रुपये पगार असेल त्याचा हम्म. आणि दारूची सवय होती त्याला. बरं. आणि हा जेव्हा आजार निदर्शनाला आला, आपण ट्रीटमेंट चालू केली, हम्म, तेव्हा हम्म. त्यांना सांगितलं गेलं की दारू ट्रीटमेंट चालू आहे म्हणून नाही, पण दारू मुळात वाईट आहे तर मुळातच तुम्ही वाईट. बंद करा. हम्म. तर 1-2 महिने त्यांनी नीट घेतलं. बरं वाटायला लागल्यावर औषधांची हेळसांड सुरू झाली की हम्म. आज घेतलं उद्या घेतलं नाही, किंवा अमुक 4 गोळ्या सांगितल्या त्या 2च घेतल्या वगैरे, बरोबर. असं सगळं झालं. दरम्यान त्यांनी बहुतेक दारूही परत प्यायला सुरुवात केली. अच्छा. ते जंतू शिरजोर होऊन बसले, हम्म. ज्याला आपण ड्रग रेझिस्टंट म्हणतो. मग त्याच्यासाठी जी औषध योजना ती मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जवळजवळ 7,000 रुपये महिन्याचा त्याचा बरोबर. खर्च आणि 18 ते 24 महिने ते घ्यायला लागणार हम्म. होतं. त्यांनी कुठून तरी कर्ज बिर्ज काढून तिकडून 5,000 रुपये पगार आणि बरोबर आहे. उपचाराचा खर्च 7,000 रुपये. तर तो कसं ती व्यक्ती शक्य आहे? हा. कुटुंब कसं चालवेल, खाईल पिल काय आणि हो. काय. हं. पण त्यांनी ते सगळा कोर्स पूर्ण केला. बरं. पण इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या डाव्या फुफ्फुसात तो आजार होता आणि ते हम्म. डावं फुफ्फुस कायमचं बाद होऊन बसलं, ओ हो हो. कारण रोगप्रतिकार शक्ती त्यांची कमी पडली. बरोबर. कसं आहे की औषधांनी जंतू मेले, हम्म, हम्म, पण रोगप्रतिकार शक्तीने जे शरीर रिस्टोर होण्याचं काम आहे ते काही झालं नाही. हम्म. आणि त्याच्यामुळे आता दर जवळजवळ 3-4 महिन्यांनी हवा बदलली की दम लागणं, हो. खोकला कफ होणं, कधी कधी बरोबर. खोकल्यातनं रक्त पडणं. आणि कुरिअर बॉय ज्याला खूप डायनॅमिक हो असायला ना. पाहिजे, म्हणजे सतत इकडे तिकडे फिरणं, हो. रेल्वेचे ब्रिज चढणं उतरणं वगैरे, सतत नोकरी करायला. गमवायला लागली, कारण बरोबर. छोट्या छोट्या गोष्टी करताना दम लागायला लागला. हम्म. म्हणजे टीबीचे सामाजिक परिणाम किती वाईट होऊ शकतात बरोबर हे आहे. ह्याचं ते एक फार हृदयद्रावक असं उदाहरण हम्म, होतं. हम्म, हम्म. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. ट्रीटमेंटचा जो भाग आहे या बाबतीतला तो नेमका कसा आहे? ही जी ट्रीटमेंट आहे ती जागतिक आरोग्य संघटनेने जे मानदंड घालून दिलेले आहेत त्यानुसार जर आपण केली हं. तर मनुष्य हा 100% बरा व्हायलाच पाहिजे, अच्छा. कारण त्यांनी ते असंख्य लोकांवर त्याचे प्रयोग करून त्याप्रमाणे ती हं. ट्रीटमेंट ठरवलेली असते. हं. त्याच्यात विविध वयाचे, जाती वर्णाचे, धर्माचे आणि वेगवेगळे आजार असलेले हं. वगैरे, तर त्यामुळे ती ट्रीटमेंट त्याच्यामध्ये रिफाम्पेसिन, आयसोनियाझाईड, इथॅम्ब्युटॅल, पायराझिनामाइड अच्छा. असे हे 4 आपण स्तंभ आहेत असं म्हणूया या हं. ट्रीटमेंटचे. हम्म, आणि त्याच्यानेच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 80 ते 90% लोक बरे होतात. हम्म. पण ज्यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी आहे अशांना मग वेगवेगळ्या इतर ग्रुप्समधली औषधं वापरायला लागतात. हम्म, हम्म. त्यांचे साईड इफेक्ट थोडेसे जास्त असतात बरं. आणि किंमतही जास्त असते. हम्म. त्याच्यामुळे ही जी पहिली 4 औषधं आहेत ही सगळ्यात जास्त. परिणामकारक औषधं आहेत आणि त्याच्यानेच शक्यतो पेशंट बरा होईल असं आपल्याला बघायला पाहिजे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. डॉक्टर, अलीकडे स्वाईन फ्लूच्या बद्दल खूपच आपण ऐकतो, पण स्वाईन फ्लू पेक्षाही क्षयरोग जास्त गंभीर आहे. ह्या संदर्भात मी तुम्हाला एक आकडेवारी सांगू शकतो हम्म, हम्म, की टीबीमुळे हम्म. जगामध्ये मिनिटाला 1 व्यक्ती मृत्युमुखी पडते. भारतामध्ये 5 मिनिटाला 1 बरं. आणि मुंबईमध्ये असं म्हणूया 15 ते 20 मिनिटाला 1. ओ. म्हणजे आता आपला कार्यक्रम साधारण 15 मिनिटं चालला, या हिशोबाने तुम्ही हिशोब करू शकाल हा. की जगात आत्तापर्यंत 15 व्यक्ती मृत्युमुखी पडलेले हो. आहेत. स्वाईन फ्लूचं जे काही इन्फेक्शनचा जो काही रेट आहे हम्म. तो जरी जास्त असला तरी माणूस त्याच्यावर सहजासहजी मात करू शकतो, कारण तो हम्म. व्हायरल इन्फेक्शन आहे. हम्म. आणि त्याच्यातून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आपली लोकसंख्या बघता खूप म्हणजे नगण्य आहे. म्हणजे 0.1% ही अजूनपर्यंत नाही गेल्या बरं. 6 महिन्यात. बरं बरं. आणि आपण हा आजार हम्म. टीबी सारख्या आजाराशी कम्पेअर करतो जिथे मिनिटाला 1 किंवा 5 मिनिटाला 1 किंवा बापरे. 15 हो. मिनिटाला 1 असे आपण हिशोब करतो आहोत. बरोबर बरोबर. तर त्या दृष्टीने टीबी हा भयानकच आजार आहे. हम्म. स्वाईन फ्लू पेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्याच्यावर कंट्रोल करणंही तितकंच सोपं आहे किंवा त्याचे इलाजही तितकेच प्रभावी आणि चांगले आहेत आणि बरा होणाराही आहे. बरोबर. तेव्हा त्याच्या मागे आपण जर नक्की लागलो
आणि त्या संदर्भात जर आपण प्रयत्न केले तर तो नक्कीच त्याची तीव्रता आपण कमी करू शकतो. बरोबर आहे. आणि मगाशी तुम्ही बोलताना म्हणालात तसं सार्वजनिक आरोग्य सुद्धा चांगलं टिकवणं बरोबर हे आहे. सुद्धा आपल्या हातात, किंबहुना ती आपली जबाबदारी जबाबदारी आहे आहे आपली. आणि ती जबाबदारी प्रत्येकाने ओळखली पाहिजे बरोबर. असं या निमित्ताने आपण सगळ्यांना सांगूया. बरोबर. आणि आजच्या पुरतं इथे थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 ते 8. दूरध्वनी क्रमांक 24372254 24372254. जनहितार्थ हा कार्यक्रम प्रायोजित केला होता ग्लेनमार्क. आत्ता आपण ऐकली डॉक्टर समीर गर्दे यांची उत्तरा मोने यांनी घेतलेली मुलाखत. आपण ऐकत होता प्रायोजित कार्यक्रम आरोग्य सल्ला.